वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज. सुटलेला नाही. फक्त प्रभाग 7चे काही रस्ते सुटले असेल ते आपण समोरच्या आताच 1 महिन्यानंतर सुरुवात करू. समीर भाऊ निवडून आले की लगेच आपण खूप मोठ्या प्रमाणात निधीची मागणी करणार आहोत. म्हणजे आपण भाऊला सांगून दिलं आहे की भाऊ, बुट्टीबोरी हे विधानसभेत 182 गाव असून पहिल्या क्रमांकावर बुट्टीबोरीची लीड राहील आणि आम्हाला 200 ते 300 कोटी निधी तुम्ही बुट्टीबोरीच्या विकासासाठी परत द्याल. आणि त्यांनी लगेच तात्काळ होकार दिला. याचाच अर्थ की आता समोर करणारे जे कामं आहे आपले प्रश्न संपले नाही. भाऊकडून पुष्कळ कामं आपल्याला करून घ्यायचे आहे. अर्थातच रस्ते, नाली, पाणी या पायाभूत सुविधा जर झाल्या इलेक्ट्रिक, तर असं नाहीये की दुसऱ्या गरजा नसतात. आपल्याला पुष्कळ गरजा आहे. आता इरा इंटरनॅशनल सारखी जर शाळा पाहिली तर आपल्या बुट्टीबोरीतील जे पालक वर्ग आहे त्यांची परिस्थिती नाहीये. स्वप्न खूप आहे की माझा मुलगा इंजिनियर बनला पाहिजे, माझा मुलगा डॉक्टर बनला पाहिजे, माझा मुलगा सायंटिस्ट बनला पाहिजे. परंतु त्याला त्या शिक्षणाला येणारा खर्च त्यांची परिस्थिती नसल्यामुळे आपण इरा किंवा सेंट क्लॅरेट सारख्या शाळेत शिक्षण देऊ शकत नाही. कारण वर्षाला 1.25 लाख रुपये लागतो शिकवायला आणि आपलं उत्पन्नच तितकं आहे. कारण MIDCत करणारे कामगारांची संख्या आपल्या शहरात पुष्कळ आहे. तर आपण तिथे शिकवू शकत नाही. म्हणून आपण एक कॉन्व्हेंट किंवा जिल्हा परिषद शाळा, सरकारी शाळा अशा शाळेत आपल्या मुलांना टाकतो. मी आपल्याला आश्वस्त करतो समीर भाऊ मेघे यांनी आपल्या विनंतीवरून 15 कोटी रुपयाचं आपल्या नगरपालिकेची शाळा, इरा इंटरनॅशनल पेक्षा सुंदर शाळा, उच्चस्तरीय शिक्षक मंजूर करायसाठी प्रस्ताव टाकला आहे. आणि त्याची कॅपॅसिटी 7,000 विद्यार्थी त्या शाळेत शिकणार. आणि त्याची परिस्थिती अशी की ते कॉम्प्युटराइज शाळा राहील. आपला मुलगा काय करतो, शिकतो की नाही शिकतो, की कुठेतरी दुसरीकडे लक्ष देतो, त्यांच्या आई, त्यांचे वडील घरी आपल्या मोबाईलवर बघतील आणि कॉम्प्युटराइज शाळा राहतील. तुम्हाला स्वतः दिसेल की दिवसभर माझा मुलगा शाळेत गेला तर त्यांनी काय केलं. तो खैर सूची ही इतनी लंबी है, लेकिन केंद्र से 1600 करोड़ की रकम लाना सड़कों के लिए और सड़कों के सुधार के लिए 250 करोड़ लाना, गांव के अंदर नालियां और खड्डे भरने के काम के लिए 50 करोड़, जल जीवन अभियान के अंतर्गत 147 गांवों में जो है वो पानी लाना, टाउनशिप के लिए 113 करोड़, एक सूची है जिसको मैं अगर पढ़ने लगूं तो शायद सुबह हो जाए. इतना काम मुझे नहीं लगता कि कोई भी 2.5 साल के एक छोटे से अरसे में कोई भी नेता जो है वो कर सकता है. 2 वेळेला तुम्ही समीर भाऊंना आमदार निवडून आलात. ही तिसरी वेळ एक इंग्लिशमध्ये सेइंग आहे, हॅट्रिक. हा, कुणी म्हटलं ते बरोबर, हॅट्रिक. तर ह्या वेळेला हॅट्रिक व्हायलाच पाहिजे आणि ते तर होणारच. म्हणा होऊ शकत नाही. मी थोडं खरं बोलणारा व्यक्ती आहो. विकास हा न थांबणारा चक्र आहे. रस्ता केला तर नाली, नाली केलं तर पाणी, पाणी केलं तर वीज, आणि वीजसाठी तोच रस्ता आपल्याला खोदावा लागतो. म्हणून माझं तर म्हणणं आहे, कधी गाव वाढतं, कधी लोकसंख्या वाढते, पण काय शेवटी आमच्याकडे 182 गाव आहे आणि आम्हाला निधी 100 रुपयाची असते आणि कामं 1000 रुपयाची असते. पण थोडं सगळ्या गावामध्ये देऊन सगळ्या लोकांचे कामं करणं हे आमचं कर्तव्य आहे. पण येणाऱ्या 20 तारखेला आपण 4थ्या नंबरची, कुठल्या, सगळ्यांनी असं केलं तर मलाही बरं वाटेल जरा, ते सगळ्यांना आठवण राहील. 4थ्या नंबरची कमळाची बटन दाबली तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपल्या गावाचे अजून मोठ्या प्रमाणात आपण कामं करू, एवढं मी आपल्याला विनंती करतो. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.